हॅलो फ्रेंड्स, आज आपण मटकी आणि मुगाची भाजी बनवणार आहोत. सगळ्यात पहिले मूग मटकी पाणी टाकून छान 10 मिनिट कमी गॅसवर वाफवून घ्यायची. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे. एक टोमॅटो आणि एक कांदा आपण गॅसवर भाजायला ठेवायचा. भाजलेल्या शेंगदाण्याचा मिक्सरमध्ये बारीक कूट काढून घ्यायचा. आता या मटकीला मुगाला उकळी आली, गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. 15 मिनिट याला वाफवून द्यायचं. हे छान 15 मिनिट वाफलं, मग गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवून द्यायचं. मटकीच्या भाजीसाठी मसाला बनवायसाठी भाजलेला कांदा, टोमॅटो, लवंग, मिरे, कांदा, खोबरं, कोथिंबीर हे सगळं परत एकदा तव्यावर भाजून घ्यायचं. खोबरं टाकायचं. खोबरं भाजून झालं की ते मिक्सरमध्ये काढायचा. कांदा थोडासा भाजायला टाकला. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, तो भाजलेला कांदा आणि भाजलेला टोमॅटो, आता ह्या सगळ्यांची पेस्ट काढून भाजीला फोडणी देण्यासाठी लसूण थोडासा कुटून घेऊ. कढई घ्यायची, तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे टाकायचे. जिरे तडतडले की मोहरी टाकायची. दोन्ही छान असं तडतडलं की लसूण टाकायचं. नंतर आपण बारीक केलेला कांदा टाकायचा. याला छान कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. 2 छोटे चम्मच अंबारी मसाला टाकायचा. 1 चम्मच हळद टाकायची. तिखट टाकायचं. याला छान मिक्स करायचं. आपण जो मसाला बारीक केलेला होता मिक्सरमध्ये तो यात टाकायचा. मिक्सरमधला मसाला टाकल्यानंतर याला छान मिक्स करायचं. चिरलेलं टोमॅटो टाकायचं. चिरलेली कोथिंबीर टाकायची. भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे तरी येते. या मसाल्यात मीठ टाकायचं चवीनुसार. शेंगदाण्याचा आपण बारीक केलेला कूट टाकायचा. तर हे छान मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. त्याला तेल सुटूपर्यंत आपल्याला हा मसाला परतून ठेवून तेल सुटूपर्यंत याला कमी गॅसवर ठेवायचा. या मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण शिजवलेले मूग मटकी टाकू. त्याला छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकू. आता 15 मिनिट कमी गॅसवर ह्या भाजीला छान शिजू द्या. छान अशी मूग मटकीची तर्रीदार भाजी तयार आहे. नक्की अशी भाजी ट्राय करून बघा. अशा नवीन रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.